सर्वांना कसे आहात सर्वजण. झालं आता 1 वाजत आला. आज मला खूप उशीर झाला कामाला. सकाळपासून कामच चाललं होतं. 12:30 वाजले तरी माझं काम काय संपेना. आता थोडा वेळ भेटला तर बसले मी. आता मोबाईल आत्ताशी हातात घेतलेला आहे. कारण का काम असलं की मी काही मोबाईल वगैरे काही बघत नाही. मी माझी कामच करत असते. मी नेहमी तुम्हाला सांगत असते की माझी खऱ्या खोट्याची लढाई आहे. आणि प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी ही खऱ्या खोट्याची लढाई चालूच असते. तर असू द्या, जोपर्यंत जगदुनिया आहे, जोपर्यंत माणसं आहेत, तोपर्यंत खरं आणि खोटं हे चालणारच आहे. परंतु मला एक सांगायचं, खरं आणि खोटं हे दोघे एकमेकाला म्हणजे विरुद्ध आहेत. विरुद्धार्थी शब्द लिहा असं सकाळ आपल्याला शाळेत सांगायचे. तेव्हा खरं खोटं, चांगला वाईट, नाही का, सुंदर कुरूप असे शब्द आपण लिहिलेले आहेत, हो की नाही, मराठी शाळेमध्ये असणाऱ्या मुलांना माहिती आहे. तर असंच आहे बघा. तर खरं आहे म्हणून तर खोटं आहे म्हणून तर खऱ्याला महत्त्व आहे ना. म्हणून खरं पण असू द्या. जगामध्ये दोन्ही प्रकारची लोकं लागतात. खरी पण लागतात आणि खोटी पण लागतात. मग ज्याला जसं वागायचं तसं वागू द्या. कोणी खरं वागत असेल, कोणी खोटं वागत असेल, कोणी चांगला वाईट वागत असेल, ज्याने वाईट वागत असेल त्याला वागण्याचा हक्क आहे, हो की नाही. परंतु एवढंच त्यांनी लक्षात ठेवावे की समोरच्या पण कडून आपण अपेक्षा नाही करायचं की आपण खोटं वागायचं, आपण वाईट वागायचं आणि समोरच्याकडून काय अपेक्षा करायची की त्याने आपल्या संगती चांगलं वागावं. नाही, हे चुकीचं आहे. हे सर्वच चुकीचं आहे. आणि त्या व्यक्तीने आपल्याला मदत करावी किंवा त्या व्यक्तीने आपल्याला आपल्या नडीआडीला उभं राहावं, तर हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मौजमजेला दुसरी लोकं लागतात ना, तर तुमच्या कामाला पण तेच लोक बोलवा, म्हणजे भांडण होणार नाही, हो की नाही. तुम्ही मौजमजेला दुसरी लोकं ठेवताल आणि कामाला दुसऱ्यांना ठेवताल, तर ते शक्य नाही. कुणी काही एवढं काही हे नाही, वेड नाही आहे का मेंटल हॉस्पिटलमधून आलेले नाही की त्यांना कळत नाही की हे असं आहे ते तसं आहे, हो की नाही. तर असं आहे बघा, ज्या लोक तुम्हाला मौजमजेला असतात ना, त्यांनाच तुम्ही तुमच्या कामाला उभा करायचा आणि त्यांनाच हक्क द्यायचा की तुम्ही आज माझ्या संगती इतकं आनंदात आहात, तर माझ्या दुःखात पण तुम्ही, माझ्या वेळेला पण तुम्ही हजर राहा, तरच नातं टिकणार आहे. नाही तर नसती मौज मजा आणि बाकी कामाला दुसरे, तर ह्यानी काय होत नसतं. हां, आणि एक सांगते, जे तुमच्या कामाला येतात ते तुमच्या मौजमजेला असतात का, तुमच्या काही आनंदात असतात का, तुमच्या हॉटेलला असतात का, तुमच्या संगती फिरायला असतात का, शॉपिंगला असतात का, का ते मागतात का की कपडे घ्या, लत्ते घ्या, आम्हाला हे पैसे द्या, अमकं द्या, ढमकं द्या. नाही. हां, जर ते तसे बोलले तर तुमचा हक्क आहे की बाई आम्ही तुम्हाला एवढं देतो घेतो आणि तुम्ही आमचं खाऊन पिऊन नकटे आहात, तर ती गोष्ट वेगळी आहे, हो की नाही. त्यामुळं खरं आहे म्हणून खोटं आहे, खोटं आहे म्हणून खरं आहे. तर असू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही. जोपर्यंत दुनिया आहे तोपर्यंत हे राहणारच आहे. ह्याच्यात काही बदल होणार नाही. आणि आपण बदल घडवणारे कोण आहोत? कोणीच नाही. असे किती लोक आले, किती गेले. हां, त्यामुळं त्यांना जगू द्या आणि खऱ्याला जगू द्या आणि खोट्याला जगू द्या. कोणाला आपल्याला काही बोलायचा हक्क नाही, हो की नाही. परंतु वेळेला तुम्ही तुमचीच माणसं वापरा. दुसऱ्यांना तुम्ही गरजेपुरतं घेऊ नका, हेच मला सांगायचं आहे. आणि गरज संपल्यानंतर तुम्ही परत आपल्या मस्तीत मग्न राहू नका, हो की नाही. मग त्याला काही अर्थ नाही आहे, माहिती. धन्यवाद.